आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिमानी बाणे साहेब यांचं. कशी नशिबाने थट्टा आज माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबाने थट्टा. नमस्कार साहेब, तुमचं खूप खूप स्वागत है. आपका बहुत स्वागत मेरे स्टुडिओ में. साहेब, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही एंट्री आज शांत शांत घेतलीत. मग काय उड्या मारत येणार का माणूस आता? आणि उड्या मारायला आपण एक माणूस ठेवलाय ना तिकडे, तो याच्या मामाच्या पेचा मामा. त्याच्या मामा त्याच्या मामा कोण? अरे सिद्धार्थ जाधव आपला. परवा एका इव्हेंट मध्ये म्हणत होता तो, गाण्यामध्ये एंट्री मी हेलिकॉप्टर मधनं घेतो म्हणून. हो, हा, मग इव्हेंट वाले म्हटले नको नको तरी ऐके ना. हा, अरे बापरे. शेवटी ते मानलं, हेलिकॉप्टर आणला, गाणं सुरू झालं, ह्याने वरतून उडी टाकली. मग काय? गाणं संपलं तरी हा येईना स्टेजवर. अरे बापरे, का? थिएटर मध्ये कार्यक्रम होता, हा वर गच्चीवर पडला होता. आता एवढ्या उड्या मारणं आपल्याला जमणार आहे का? अरे साहेब, तुम्ही उड्यांबद्दल बोलणं म्हणजे काय बोलताय नाही, म्हणजे तुम्ही? तुम्ही अधिकारवाणीने त्याच्याबद्दल बोलू शकता असं म्हणायचं होतं मला. बरं बरं. वा वा. तर बाणे साहेबांचं आपण इथे स्वागत करणार आहोत आणि आता आपण बोलवणार आहोत आपल्या पुढच्या पाहुण्यांना. मेरिट लिस्ट मध्ये येऊन सुद्धा कॉलेजमध्ये ज्यांना ऍडमिशन मिळालेली नाही, जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे कमलेंद्र नागपुरकर जी का. अरे नाही 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 नाही. अरे काय चाललंय? अरे त्यांचा लूप लागलाय ते ठीक आहे, तुझा का लागलाय तिकडे? अध्यक्ष महोदय, आपके पास एटीएम होगा लेकिन हम हैं उसका पिन. आपके पास चिराग होगा लेकिन हम हैं उसके जीन. कॉलेज किसी का भी हो लेकिन हम हैं उसके डीन. और एक बात याद रखो, काहीही झालं तरी मी पुन्हा वा वा वा. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं सांगायचं झालं तर हा डायलॉग जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही तुम्ही आलायत. हो, आमचा चित्रपट सुपरहिटच असतो. हा, तुमचं म्हणजे ते टायटॅनिक पिक्चर सारखे झालंय. पिक्चर हिट आहे, डायलॉग हिट आहेत, गाणी हिट आहेत, पण बोट बुडाली त्याचं काय? त्या बोटीमध्ये तुम्ही सुद्धा होतात हे लक्षात ठेवा. नाहीतर काय, तुम्ही ऐन वेळेला अशी उडी मारली म्हणून नावेचा बॅलन्स गेला आमचा. तुम्ही जरा तोंड बंद ठेवा चंद्रकांत कुलकर्णी. काय बोलताय तुम्ही? अरे काय हे चंद्रकांत कुलकर्णी, काय कसं बोलताय? नाही, कसं आहे, अजून मी तुमच्या वर्गात नवीन आहे ना, तर नावं पाठ व्हायला थोडा वेळ लागणारच मला. तोच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नावं पाठ होता येतात तोपर्यंत तुम्ही पक्ष बदलता. हे असं काय बोलतायत मला धर्मेंद्रजी? कमलेंद्रजी, हा नावं होतील पाठ मला. एक मिनट. तो कमलेंद्र जी आपका और चंद्रमोहन दादा आपका दोनों का स्वागत है मेरे स्टूडियो में. मैं आपसे रिक्वेस्ट करूंगी की आप यही हमारे साथ रुकिए. आणि आता वेळ झालेली आहे पुढच्या पाहुण्यांना बोलवण्याची. यंदाच्या इलेक्शनच्या मॅच मध्ये ज्यांनी बॅटिंगची एक बाजू सांभाळून धरली
रनरेट कमी पडत असताना सुद्धा वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार असं जे सतत शेवटपर्यंत ठामपणे सांगत होते आणि मॅचच्या शेवटी नॉट आउट राहिले असे संजय नॉट आउट. काही झालं तरी कॅप्टन आमचाच होणार. सर कॅप्टन तुमचा झालाय आणि 2 ओव्हर सुद्धा झाले. हो 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 हो. बघा आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. कॅप्टन आमचाच झाला. बरोबर आहे ना. क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षच तुमच्याकडे असल्यामुळे तुमचेच कॅप्टन होणार. 1 मिनिट, तुम्ही माझी अध्यक्ष बोलाव, माझी म्हणा. ते माझी असले तरी बाजी तेच मारणार हे लक्षात ठेवा. आणि हो, पावसात मॅच खेळणारा माणूस येतो. काय ते प्रेम उतू चाललंय, काय ते प्रेम उतू चाललंय. नाहीतर आतापर्यंत प्रत्येक सामन्यात तुम्ही त्यांच्या विरुद्धच बॉलिंग करत होता. असू द्या, कॅप्टन आमचाच होणार. सर कॅप्टन तुमचं झालंय सर, झालाय. आणि आता वेळ झालेली आहे त्या कॅप्टननाच या मंचावरती बोलवण्याची. मेरे स्टूडियो में मैं स्वागत करना चाहती हूँ. जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए सेनापति मुंबईकर जी का. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं चाल. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं. नमस्कार तमाम मराठी बंधू भगिनींना, माझा मानाचा मुजरा. मी नवीन आहे, मला सांभाळून घ्या. खर तर आज तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज मला आहे. नाही हे बरं आहे. माझा आता स्किट पार्ट नाही. मी म्हणतो का मला सांभाळून घ्या, माझं तर घ्या. असं काय आहे का? मी स्किट बद्दल बोलत नाहीये, सत्यबद्दल बोलतोय. आणि स्किटचं तुम्ही सांगू नका. माझी स्किट मी लिहितो, म्हणजे हे लिहितात. पण तुम्हाला असं नाही का वाटत की ते स्वतःलाच जास्त डायलॉग लिहितात. आमचं सरकार कमी बोलणार आणि जास्त काम करणार आहे. आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो. पाठ होत नाही ते सांगा ना. मग पाठांतराचं तुम्ही आम्हाला सांगू नका. हा, आमचं आम्ही बघून घेऊ. तुमची माणसं तुमच्याकडे पाठ फिरवत आहेत ते बघा. हा, खरं सांगतो, नाहीतर एक दिवस तुमचा मार्ग खडसे तर होईल. म्हणजे खडतर होईल, लक्षात ठेवा ना. आणि मग मग म्हणायची पाळी येईल, एक नाच चालू रे. आपलं हे एकला चालू रे. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेती, जिंदगी तो नहीं. तर ऐन थंडीत ही चर्चा खूपच गरम व्हायला लागली आहे असं आपल्याला दिसतंय. आणि वेळ झालेली आहे आपल्या पुढच्या पाहुण्यांना इकडे बोलवण्याची. गाडी कुणाची असो त्यांची सीट मात्र पक्की असते. राजकारणातले गुलजार असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कविराज पाठवले यांचं. नमस्कार नमस्कार. अयो नमस्कार नमस्कार. खूप माणसं 1 मिनिट, अहो तुम्ही आमच्याकडे या.
साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या स्टुडिओमध्ये असू. पण मला कळलं नाही तुम्ही ते आमदार झाल्यासारखं वाटतंय गाण्यावर आलात हा. तुम्ही खासदार आहात ना हा बरोबर आहे मी आहे खासदार हा हा मी आहे खासदार व्हायचंय मला आमदार मी आहे खासदार व्हायचंय मला आमदार प्रत्येक पक्षात माझ्यासाठी आहे एक खासदार कारण मी आहे पाठवले यात यमक कुठे जुळले? प्रत्येक वेळी जुळवायचं नसतं यमक कळलं का आता तुमचं आणि त्यांचं यमक जुळलं का प्रत्येक वेळी जुळवायचं नसतं यमक हा प्रत्येक वेळी जुळवायचं नसतं यमक सत्तेचं आहे आमच्याकडे गमक वा वा आमच्याकडेच आहे एक वेगळी चमक कारण आमच्या टूथपेस्ट मध्ये आहे नमक अशा पद्धतीने पाठवले जी आलेले आहेत आणि ह्या चर्चेला कवितेचं स्वरूप त्यांनी आणलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचं खूप खूप स्वागत आणि इथे मंचावरती तुम्हाला थांबण्याची विनंती करते आणि आता मात्र पुढे जाऊया या चर्चेत. बोलवूयात आपल्या पुढच्या पाहुण्यांना. खरं तर जे राजकारणामधले जादूगार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांची जादूगारी आपण सगळ्यांनीच इलेक्शन मध्ये पाहिलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दादा बारामतीकर यांचं. आजचं स्वागत. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटर टूट गया और तुझसे मिलते समय हल्की बजते बजते मेरा चिपरूस टूट गया मगर तेरा ना मेरे संग होने हे अशक्य आहे. अहो थांबा अरे, थांब ना जरा 2 मिनिटं. आज या ठिकाणी माणूस बोलतोय ना काहीतरी तुझी गाणी ऐकायला आलेत लोक. वा दादा पुण्यामध्ये आहेस एवढं लक्षात ठेव. एवढं माझ्यापासून लांब जायची गरज नव्हती. मी फक्त तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होतो या ठिकाणी. नको नको तुमच्या शुभेच्छा नको. का? पहाटे पहाटे येऊन तुम्ही ज्या काय मला शुभेच्छा दिल्यात त्या 5 वर्ष माझ्या आता डोक्यात राहणार आहेत. नको तुमच्या शुभेच्छा. काय पहाटेचा गजर पण लावत नाही ते आता दटकून उठतात सकाळी. आज या ठिकाणी मला अत्यंत चांगलं वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये आपण आलेलो असताना एक सामाजिक चित्रपट धुरळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करत आहोत वा आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी एक म्हणून मी या ठिकाणी आलेलो वा. आहे. दादा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या स्टुडिओमध्ये. पण खरं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दादांच्या या नवीन लुक साठी. दादा खरोखर फार छान वाटतंय तुम्हाला या कपड्यात बघताना. म्हणजे बंद गळा वगैरे छान. बंदगळा म्हणजे ते या ठिकाणी म्हणजे ती तुमची घुसमट होते असं म्हणायचंय का तुम्हाला? मी तुम्हाला सांगून ठेवतो हा जरी गळा बंद असला तरी माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही त्या ठिकाणी. आणि मी नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक जीवनामध्ये आपण जेव्हा काम करत असतो राजकीय जीवनामध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण शांतता राखणं गरजेचं असतं. पण मी बोलल्यानंतर माझा आवाज सुरू झाल्यावर समोरच्याचे कसे 12 वाजतात ते सगळ्यांना माहिती आहे. आणि कपड्याचंच तुम्ही मॅडम या ठिकाणी विचारलेलं आहे तर सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना दादा आपल्या आजूबाजूला बरीच मंडळी आपल्याला भेटत असतात. एक चांगला पेहराव आपला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आमचे मित्र आज सिद्धार्थ जाधव या ठिकाणी आलेले आहेत. कुठं आहेत ते? सिद्धार्थ जाधव आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून मी हे शिकलेलो आहे की बाबा सामाजिक जीवनात काम करत असताना आपण चांगले कपडे घातले पाहिजेत या ठिकाणी. मग त्याचा फायदा होतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे बॉलिवूडमध्ये. अच्छा वा वा. पण दादा म्हणजे तुम्ही सिद्धार्थ यांचं नाव घेतलं तर मला विचारायचं आहे की ते वेगळे वेगळे गॉगल सुद्धा घालतात का? रोज वेगवेगळे गॉगल घालतात. लोकांना वाटतं फॅशन आहे पण तसं काही नाहीये. ते रोज ट्राय करून बघतात कुठला आपल्याला चांगला दिसतो. घातला की प्रसादोग भेटतात म्हणतात हा काय बरा नाही हा काय बरा नाही. इतके दिवस एकही बरा नाही म्हणून ते रोज नवा घालतात. पण रोज नवीन नवीन कपडे पण घालणारा हा माणूस. पण कपडे ते घालणारच ते सुपरस्टार आहेत. मी कुठं म्हणलं लॉन्ड्रीत कामाला आहेत. एवढं आम्हाला कळतं मॅडम. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्ही त्यांचे चित्रपट पाहत असतो या ठिकाणी. दादा तुमचं तर स्वागत आहेच माझ्या स्टुडिओमध्ये. पण मला आता एक प्रश्न पडला की दादा जर या मंचावरती आलेत
तर काका सुद्धा आले का? अतिशय चांगला असं मनाला स्पर्श करणारा हा प्रश्न तुम्ही विचारलात. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी काका असतात त्या ठिकाणी दादा असतात आणि दादा असतात तिथं काका असणारच. वा वा वा, याचाच अर्थ वेळ झालेली आहे काकांचं स्वागत करण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया काका बारामतीकर यांचं. यांच्या डोक्यात जेव्हा टिकटिक वाजते तेव्हा समोरच्याची धडधड वाढते. काका आशीर्वाद द्या. होय, कुठेही जा पण सांगून जा. म्हणजे काय थंडीचे दिवस आहेत, जरा जपून. म्हणजे कसं असतं, कुटुंब प्रमुखाचं काम असतं मुलांना सांभाळणं. हे नाहीतर काय कुणीतरी चॉकलेट देऊन तुम्हाला ओढून नेलं तर आमचं जरा लक्षात ठेवायचं. आता मला दादांना हेच विचारायचंय की तुम्ही येण्याआधी मी असं म्हटलं की तुमचा आता उल्लेख जादूगार म्हणून केला जातो. तुम्ही जी जादू केली ती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. म्हणजे एका ठिकाणाहून क्षणात गायब होऊन दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि तिथून कोणाला कळायच्या आत परत त्या ठिकाणी परत येणं, ही जादू तुम्ही कशी जमवली आहेत दादा? सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला चित्रपट पाहण्याचा तसा योग कमी येतो. पण लहानपणापासून मला एक चित्रपट आवडत आला, मिस्टर इंडिया. हा चित्रपट जर आपण त्या ठिकाणी बघितलेला असेल तर मिस्टर इंडिया अशाच पद्धतीनं एका ठिकाणाहून गायब होत असतो आणि दुसऱ्या ठिकाणी प्रगट होतो आणि लोकांना ते खरं वाटेपर्यंत तो तिथून गायब होतो आणि पहिल्या ठिकाणी प्रगट होतो. याचं कारण त्यांच्यात आणि माझ्यात एकच साम्य आहे, घड्याळ. मिस्टर इंडियाकडे ज्या पद्धतीने एक जादूचं घड्याळ होतं तसंच आमच्याकडे सुद्धा आहे. त्याच्यामुळे ही जादू घडत असते. नाही पण दादा, मी बघते तुमच्या घड्याळाला बटन नाहीये. ते माझ्याकडे आहे. मी ऑपरेट करत असतो. हा, ते मीच तयार केलंय ना घड्याळ, त्याला माहित आहे ते. घड्याळात वाजला येईल, आईने केला की खाता खाता 1 तास गेला. आई, मी नाही अभ्यास केला. जरा एंटरटेनमेंट बाकी नाही. वा 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 वा, पुन्हा एकदा पाठवले साहेबांच्या कवितेनी आपलं मनोरंजन झालेलं आहे. मला फार आनंद होतोय की आज एकाच मंचावरती पुतण्या आणि काका असे आलेले आहेत. तेव्हा आता मात्र वेळ झाली आहे बोलवण्याची. त्यांच्याच मित्राला जोरदार टाळ्याने स्वागत करूया बाळासाहेब जोरात यांचं. या इथं या. इथं या. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जग जमा हो तीनों महाजगास आघाडी. मजा आली, चला जिंकलो आम्ही. तुमचं काय चाललंय तिकडे? काय झालं? तुम्ही एका जागी थांबा ना जरा. तुम्ही आमच्यात आलाय. हो गे, ते फोटो काढायला लावले. हे काय बोलताय तुम्ही? महाजकास आघाडी. अरे आघाडी नाही, ही तर बिघाडी आहे, बिघाडी. 3 ठिकाणी काम बिघाडी. बरोबर आहे. आता 3 पायाची शर्यत म्हटल्यावर तोल जाणारच ना. बोला बोला बोला. आमचा हा मल्टी स्टार सिनेमा तुमच्या डोळ्यात खोपणारच. कारण हा आमचा मल्टी स्टार सिनेमा धुराळा घेऊन आलाय आणि तो समोरच्याच्या डोळ्यात घुसला की तो समोरच्याला डोळ्यात चोळाच लावणार. बघा, 3च्या आकड्यावरून बोलायची गरज नाहीये. 3चं वेगळं महत्व मी सांगायची गरज नाहीये. अरे 2 पिन मध्ये शॉक बसतो, 3 पिन मध्ये नाही बसत, कारण त्याच्यामध्ये अर्थिंग असतं, अर्थिंग. हो, आणि ते अर्थिंग खातं आम्ही आमच्याकडे घेतलंय. अर्थिंग बद्दल बोलतात, अर्थ खात्याबद्दल नाही. हा,
तर 3चं महत्व. अरे चूल सुद्धा 3 दगडांची मांडावी लागते, बेलाला पानं 3 असतात, अरे पत्त्यामध्ये 3 पत्ती नाही म्हणजे जिंकायचं असेल तर 3 एके फार महत्वाचे असतात. असं मी तुम्हाला सांगत होतो. आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो, पण हेच तुम्हाला समजेची ना. आता तो परत जाणार. बस झाला आता. ही गाणी बिनी झाली असतील तर मला जायला पाहिजे, मला वेळ होतोय, मी निघतो. दादा अहो असं काय करताय? माझी चर्चा आत्ताच सुरू झाली आहे. एक मला ते नाराज झाले का परत? नाही येतील ते, काळजी करू नका. जातो म्हणतायत. माझं पूर्ण कंट्रोल आहे ना? हा, ओके. मला या ठिकाणी उशीर होतोय, मला बारामतीला जायचंय. दादा पण माझी चर्चा ही आत्ताच सुरू झाली आहे. एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या आणि मग तुम्ही जाऊ शकता. विचारा विचारा. मला तुम्हाला आजच्या ज्या चर्चेचा मेन प्रश्न आहे तो तुम्हाला मला विचारायचा आहे. दादा, 2019 या वर्षात तुम्हाला आवडलेला मराठी चित्रपट कुठला? नाही, मला आवडलेला चित्रपट तर मी सांगेन दुरळाच आहे, पण मला आवडता अभिनेता जर तुम्ही या ठिकाणी विचाराल तर तो आहे सिल्वर ओक, हे प्रसाद ओक. कारण राजकारणामध्ये सिल्वर ओकला आणि सिनेमामध्ये प्रसाद ओक यांना किती महत्व आहे वा वा. ते आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे या क्या बात है, ठिकाणी. वा वा. धन्यवाद दादा, तुम्ही आज या चर्चेत सहभागी झालात. आणि मला असं सांगायला या ठिकाणी आवडेल की मनोरंजन करणं हा अभिनेत्यांचा प्रांत आहे. आम्ही नेते फक्त सामाजिक जीवनामध्ये काम करत असतो या ठिकाणी. हा, पण तुम्ही पण काही यावर्षी कमी मनोरंजन केलं नाही. बघा, आम्ही ते मनोरंजन केलेलं नसतं. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या सेवेसाठी ते केलेलं असतं. मी याच्यासाठी चर्चेमध्ये थांबत नसतो या ठिकाणी. हो दादा, पण तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. चला, मी येतो. बारामतीला जायचंय मला. गेले? हा, हे आहेत ना? ओके. हा. मला वाटलं दोघं एकत्र गेलं तर उद्या सकाळीच प्रगटतील पटकन. तर दादा आता या चर्चेतनं गेलेले आहेत, पण ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. मी विचारणार आहे महत्वाचा प्रश्न की 2019 हे वर्ष कुणी गाजवलं? अरे कुणी म्हणजे काय, आम्हीच गाजवलं. तुम्ही कसं काय? अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की साहेब आता कुठे जाणार, साहेब काय करणार, आता हे साहेबांना घेतील का नाही. पण शेवटी मी गाडीत घुसलो आणि माझी सीट पक्की केली का नाही. अहो पण तुमची गाडी पंक्चर झाली. ती ह्यांच्यामुळे झाली. अच्छा. यांनी जादा सीट भरले आतमध्ये, दिसेल त्याला गाडीत घेत होते. नंतर तर हात दाखवा गाडी थांबवा असं झालं. मेगा भरती झाल्यानंतर गाडी पंक्चर होणार. आणि आता आपण जाऊयात कमलेंद्रजी यांच्याकडे. कमलेंद्रजी, तुम्ही सतत म्हणत होतात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण तुम्ही पुन्हा नाही आलात. अध्यक्ष महोदय, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी पुन्हा येईन असं मी म्हणालोच नव्हतो. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि पुण्यात आलो. माझं म्हणणं खरं केलेलं आहे. मी पुन्हा येईन. वा वा वा, आज तुम्ही याचं स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता मी जाणार आहे पुढच्या प्रश्नाकडे. तुम्हाला विचारणार आहे तुमचा या वर्षीचा आवडता चित्रपट कुठला? सई तावणकरचा कुलकर्णी चौकातला देशपांडे. एवढं पर्सनल होण्याची गरज काय नाही. अहो, ते पिक्चरचं नाव आहे. असू दे. हाच चित्रपट का? कारण त्यांचं पण तसंच झालं. शपथविधी होईपर्यंत राजीनामा. बरं बरं बरं. आणि आता मी विचारणार आहे मुख्यमंत्री साहेबांना. सर, तुम्हाला काय वाटतं 2019 हे वर्ष कुणी गाजवलं? अर्थात आम्हीच. कारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस सर्व चॅनलचे TRP पडले होते. फक्त न्यूज चॅनलचा TRP मात्र 15 दिवस सतत वर होता. वा वा, खरंय. सर, मला तुम्हाला विचारायचं की तुमची आवडती अभिनेत्री कोण? अलका कुबल. वा वा वा, पण अलका कुबलजी का सर? कारण त्यांच्याकडनं महत्वाची गोष्ट आम्ही एक शिकलो की नणंद आणि सासू यांनी कितीही छळ केला तरी आपण आपला संसार मात्र नेटानी करायचा. वा वा.
आणि आता नॉट आउट साहेबांना विचारणार आहे, सर तुमचा आवडता चित्रपट कोणता? ट्रिपल सीट. वाटलंच होतं मला. तुतारी बजी है और इसी का मतलब आप सभी जानते हैं कि अब इस मंच पे किसकी एंट्री होने वाली है. तुतारी बजने के बाद हमेशा वही आते हैं. जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे राजेंद्र जी इंजन वाले इनका. राजेंद्र जी इंजन वाले. बसा रे बसा. करू का मी सुरू? येथे जमलेल्या तमाम मराठी बंधूंनो, मातांनो आणि आमच्या प्रेक्षकांनो, मी इथं आलोय चर्चेसाठी. चर्चा होणार असेल तर थांबतो. गप्पा टप्पा गाणी बिणी होणार असतील तर मी निघतो आता. क्या बात है. ओ राजेंद्र जी का आगमन हुआ है इस मंच पे और आज इसी पायदान पर हम आगे चलेंगे. माझा पायथन आण रे जरा. तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते या मंचावरती आणि साहेबांचं स्वागत आहे आमच्या सगळ्यांतर्फे. साहेब, आल्या आल्या मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 2019 या वर्षाबद्दल आम्ही बोलत होतो आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की 2019 या वर्षातला तुमचा आवडता चित्रपट कोणता? नाही, असल्या गोष्टींची चर्चा करायला मी आलेलोच नाही. आणि मला याच्यासाठी वेळच नाहीये. मी एक मुद्दा घेऊन आलोय आज. खरं तर मुद्दा फार महत्वाचा आहे आणि हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून मी सांगतो. आज आपण इतके चांगले मराठी सिनेमा बघतोय. धुरळासारखा आता चित्रपट येणार आहे. माझा मुद्दा आहे घुसखोरी थांबवा. घुसखोरी? मराठी चित्रपटांमध्ये बाहेरच्या लोकांची जी घुसखोरी चालली आहे ना, ती थांबवा आता. मला हेच कळत नाहीये, आपल्याकडे धुराळामध्ये एवढे सगळे स्टार्स आहेत ना, त्या सगळ्यांना आता आपण एकत्र घेतले, त्याच्यामध्ये बाहेरचे घुसखोर पाहिजेत कशाला हिंदीतले? सर, कोण हिंदीतलं घुसखोरी कोणी केली आहे? तो आहे ना एक हिंदी ऍक्टर सिद्धार्थ यादव. नाही सर, यादव नाही, तो सिद्धार्थ जाधवच आहे सर. तो सिद्धार्थ जाधव आहे? अरे पण हिंदीमध्ये तो सिम्बा म्हणतो सिंहाला. मला हेच विचार, सिद्धार्थ सिंहाला सिम्बा कसं म्हणणार तुम्ही? तुम्ही तिथे असता तर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा रे, मी तुला सिंहा म्हणेल किंवा वाघ म्हणेल. सिंघम कसं असू शकतं सिंघम नाव? एक तर स्नेहल सिंघम ठेवा आपल्याकडे. तुम्ही तिथे असता, तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की मराठी बोला आणि डायलॉग सुद्धा मराठीच घ्या. आता माझी सटकलीच्या पुढे सुद्धा मराठी असलं पाहिजे हिंदी सिनेमात. हे एका डब्यावरचे इंजिनवाले फारच बोलतात ना. काय म्हणालात तुम्ही? एका डब्याचे इंजिनवाले. हे बघा, आमचं एका डब्याचं इंजिन, ती गाडी निदान दिसतीये तरी. ती बुलेट ट्रेन फक्त कागदावरच धावते किती दिवस. आणि आमच्या इंजिनाचं सोडा, तुम्ही डबे फक्त सांभाळा, बाकीची इंजिन दुसरीकडे चालली आता. गप्पा बसा. तुम्ही आमच्या पुण्यात आहात, लक्षात ठेवा. कोणाच्या पुण्यात? आमच्या पुण्यात. आमचे म्हणजे कोथरूडचा जावई आहे मी. तुम्ही जावई आहात ना, घर जावई तर नाही ना. आणि तुम्हाला पुण्याचं म्हणणं म्हणजे सिद्धार्थ जाधवांचा जन्म लंडनचा आहे असं म्हणण्यासारखं झालं ते आता. साहेब, मी तुम्हाला चर्चेचा मुख्य प्रश्न विचारते. तुम्हाला काय वाटतं की 2019 हे वर्ष कोणी गाजवलं? नाही, गाजवलं बिजवलं सोडा. मला हेच म्हणणं आहे माझं पुन्हा पुन्हा की आम्ही म्हणतो मराठी वापरा, मराठी वापरा, मराठी वापरा, पण त्याचा विपरीत परिणाम दिसायला लागलाय मला हल्ली. सिनेमांची नावं बदलली. म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा आपण भेटलो होतो त्यावेळेला मी म्हणालो होतो की सिनेमांची नावं इंग्लिश आली, ती मराठी करा. त्याचा परिणाम काय झाला बघा. मी आणलंय ते आण रे. वा 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 वा. नाही, त्याची एंट्रीला त्याला पेमेंट होतं म्हणून त्याला म्हटलं ये. हे बघा, मी मागच्या वेळेला म्हणालो होतो की तुमची इंग्लिश नावं होत आहेत ती मराठी करा. आता हे कुठलं मराठी आहे मला अजून कळलेलं नाही. ही कुठली नावं आहेत मला सांगा. परवा कुठला सिनेमा आला होता? खिचिक. आता हा खिचिक कसं काय नाव असू शकतं? खिचिक हा आवाज आहे. आणि तुम्ही खळखट्याक म्हणता ते चालतंय. खळखट्याक हा आवाज नाहीये, ही मोहीम आहे. हा जनतेचा आवाज आहे आणि तो चित्रपट नाहीये. जनतेचा चित्रपट चांगला करण्यासाठी असलेला आवाज आहे. बरं, दुसरा कुठला? रंपाट. हे कुठलं मराठी आहे? असं वाटतंय कुणीतरी पाठीत धपाटा घातलाय. नाही, एवढा पण
ब्लॅक अँड व्हाईट नव्हता तो तसा. तुम्ही मला आता बद्रिके बोलायला लावू नका त्या विषयावर. 6 महिने दाढी वाढवली होती, 6 महिने. आम्ही म्हटलं लेडीजचा रोल कोण करणार, तर म्हणजे माझा एक धमाका येतोय, तुम्ही बघा. त्याच्यानंतर आलेली काय नाव, टकाटक, वंटास, गॅटमॅट. माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला मराठी वापरायची, मराठी नावं वापरा. आता हे तयार केलेली नवीन मराठी कुठून आणली तुम्ही? सिद्धार्थ जाधव ते फक्त हिंदीत गेला तर त्या अभिनेत्यांना मराठी शिकवा आणि पूर्ण डायलॉग मराठीत असला पाहिजे. ते सांगतील सर, तुमचं म्हणणं पोहोचवतील त्यांच्यापर्यंत. तर आता मी काकांकडे येणार आहे. काका बारामतीकर यांना मला विचारायचंय की काका, इथे बसलेले सगळेच मान्य करतील की 2019च्या सामन्यात खरं तर तुम्हीच मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात. मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. तुमचं आवडीचं गाणं कुठलं? टिप टिप बरसा पाणी, पाणीने आग लगा दी. पाणी काय आग लावू शकतं हे या इलेक्शन मध्ये बऱ्याच जणांनी बघितलंय. वा त्यामुळे मी काही जास्त बोलायची गरज आहे वा वा असं मला वाटत नाही. काय संजयजी? वा, एक उत्तर इकडनं काकाने दिलेलं आहे. आणि आता पाठवले साहेब, मला तुम्हाला विचारायचंय की तुमचा 2019 मधला आवडता सिनेमा कुठला? मला सिनेमा नाही आवडत, मला कलाकार आवडतात त्यातले. हो, मग तुम्ही एखादा कलाकार सांगा. माझा आवडीचा कलाकार आहे मी स्वतः. कारण मी आहे एक कलाकार जो कविता करतो एकदम प्रकाश करतो. मी कलाकार आहे मी. वा वा वा. आणि आता मी विचारणार आहे बाळासाहेब जोरात यांना की त्यांचा आवडता सिनेमा कुठला? अर्थात नशीबवान. अरे असू दे असू दे. खरे तर या निवडणुकीत, या इलेक्शन मध्ये आम्हीच खरे तेवढे नशीबवान ठरलो. आणि हिंदीत जर म्हणाल तर बाजीगर. कसं काय? सगळ्यांनाच माहित आहे, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं.